चला तर मंडळी, आज मस्त असा गुलकंद शिरा बनवूया किंवा याला गुलकंद हलवा सुद्धा म्हणतात। तर चला बघूया याची रेसिपी। याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी रवा, पाव वाटी गुलकंद, पाऊण वाटी तूप, त्यानंतर पाऊण वाटी साखर, दूध 1.5 वाटी, इलायची पावडर, टेबलस्पून खवा। रवा जो आहे तो मी बारीक रवा घेतलेला आहे आणि साखर जी आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। कढाई घ्यायची आहे आणि कढाईमध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि 2 ते 3 चमचे तूप घालून हलकं असं परतून घ्यायचं। आपल्याला जास्त लाल पण नाही करायचं, थोडंसं गोल्डन असं भाजून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर कढाईमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण खवा घालणार आहे। 2 ते 3 टेबलस्पून खवा घेतलेला आहे। खवा थोडासा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इलायची पावडर घालायची आहे आणि दूध जर नसेल तुम्हाला घालायचं तर तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता। सेम मेजरमेंटनी तुम्ही पाणी घ्या। त्यानंतर साखर घालायची, थोडंसं स्टर करून घ्यायचं आपल्याला आणि याला उकळी आली की थोडासा आपण याच्यामध्ये कलर घालणार आहे। कलर जो आहे तो टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला जर कलर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। थोडासा मी पिंक कलर घातलेला आहे। त्यानंतर भाजलेला जो आपण रवा होता तो थोडा असा घालून मिक्स करून घ्यायचा आपल्याला छान असा। त्याच्यामध्ये अशा गुठळ्या झाल्या नाही पाहिजे, त्यावेळेसच असं मिक्स करतच रवा टाकायचा, त्यामुळे गुठळ्या होत नाहीत त्याच्यामध्ये। आता त्याच्यामध्ये आपण गुलकंद घालणार आहे आणि गुलकंद छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स नाही केलं तर त्याच्यामध्ये असे मध्ये गुलकंद राहतो, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि 10 मिनिटं याला झाकून ठेवायचे। 10 मिनिटं झालेले आहे। आता बघा, हा आपला गुलकंद शिरा मस्त असा तयार आहे। तुम्ही पण नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा, खूप अप्रतिम टेस्ट लागते याची, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। आणि आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब किंवा पेजला फॉलो केलं नसेल तर लवकर जाऊन फॉलो किंवा सबस्क्राईब करा। तुम्हाला अशाच नवीन रेसिपी आम्ही घेऊन येणार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।